के राम का मंदिर है आंगन में, राम का मंदिर है आंगन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम। शबरी बदनिए राम भजन में, शबरी बदनिए राम भजन में, राम दरस की आस मन में, ओ राम दरस की आस मन में। शबरी माता रोज रस्ता सजवते, शबरी रोज वाट पाहते, आज येतील माझे राम, उद्या येतील माझे राम, आज मला दर्शन होईल, उद्या दर्शन होईल, रोज शबरी वाट पाहते। भगवान श्रीराम शबरीच्या कुटीकडे पोहोचतायत, सुंदर रस्ता सजलेला दिसतायत। भगवंताला वाटलं हा रस्ता कुठे जातोय, आणि शबरी त्या ठिकाणी रस्त्यावर अजूनही सजून राहिलेली ती शबरी वाट पाहते की आता येतील राम, नंतर येतील माझे राम येणार, हा विश्वास शबरीच्या मनात आहे। आणि भगवान श्री रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी ज्या वेळेला शबरीच्या कुटीकडे यायला लागले, ज्या वेळेला शबरीच्या कुटीकडे येत आहेत आणि सुंदर असं भगवंताचं स्वरूप आहे, ते गोड मधुर असणारे भगवान श्रीराम जेव्हा शबरी मातेच्या कुटीकडे यायला लागले, शबरी मातेच्या कुटीकडे येतात, शबरी मातेचा तो रस्ता सजवलेला पाहिला आणि चरण दिसले शबरीला। ते चरण पाहता शबरी म्हणाली कोण आहेत आपण, आणि जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र भगवान श्रीराम रामचंद्र प्रभू दिसतात। शबरी प्रणाम करते, धन्य हो भगवान, धन्य हो, आज मैं बड़भाग पाया, आपके दर्शन हो रहे हैं। भगवान आप मेरी गरीब शबरी की कुटिया में पधारे हो, धन्य हो गई भगवान, मैं धन्य हो गई। प्रभु आओ मेरे राम। बहुत दिनों से राह देख रही थी, मेरे गुरुदेव ने बताया कि एक दिन शबरी तुझे दर्शन होगा प्रभु का, और तब से राह देख रही हो। भगवान आओ मेरी चौखटी पे चल के आज जानो धाम आए, मेरी चौखटी पे चल के आज जानो धाम आए, बजाओ ढोल स्वागत में मेरे शबरी की ऐसी
रामचंद्र प्रभू जसे शबरीच्या कुटीमध्ये पोहोचले तसं भगवान श्री रामचंद्र प्रभूला आसन दिलं महाराज. उत्तम असं आसन दिलं. आसनावर बसले. आएंगे जब रघुराई में आसन पर बैठाऊंगी. आणि तेव्हा आसनावर बसवलं. धन्य झाली ती शबरी. म्हणते प्रभू तुम्ही माझ्या घरी आलात, फार धन्य वाटते आज मला. धन्य काळ संत भेटी, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. असा पवित्र दिवस झाला देवा की तुम्ही आज माझ्या घरी आले, माझ्या कुटीत आले. भगवान मी शबरी, काय द्यावं तुम्हाला. शबरी माता प्रभूचे चरण धुण्याकरिता पात्र शोधते, पण शबरीच्या घरी पात्र नाही महाराज. लक्ष देऊ नये का. शबरीच्या घरी पात्र नाही, पण शबरीची पात्रता एवढी मोठी आहे की नेत्रामध्ये अश्रू वाहत आहेत आणि शबरी माता अश्रूच्या धारीने प्रभूचे चरण धुत आहेत. प्रभू म्हणताय शबरी बस बस. शबरीला उठवतात. म्हणते शबरी काही नको बरं बस. शबरीला बसवते. म्हातारी शबरी, जर्जर झालेलं ते शरीर, आज थकलेलं शरीर, वाट पाहू पाहू दमलेली शबरी प्रभूला म्हणते प्रभू मी तुमच्यासाठी काय देऊ शकते. गरीब शबरी देवा, तुम्हाला काही देऊ शकत नाही देवा. प्रभू या गरीब शबरीने पोरा आणले देवा. देवा एवढा प्रसाद म्हणून आपण घ्या माझ्या गरीब शबरीचा. शबरी दाताने कुरतडते बोर, आंबट आंबट टाकून देते, गोड गोड प्रभूला देते. आएंगे जब रघुराई में आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरे हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे मेरे हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी राम का पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी मातेचे ते बोर प्रभू खात आहेत. किती गोड आहे महाराज ते गोड आहे. त्या गोडामध्ये त्या बोरामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे. लक्ष्मणाला देतात. लक्ष्मण म्हणाले ना 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 ना. ते शबरीकडे पाहिलं. लक्ष्मणाला वाटलं हे शबरी दातानं कुरतडते आहे. गोर कोण्या कोलगेटचं दात घासत असं. आणि महाराज शबरी मातेजवळचे ते गोर ज्या वेळेला रामचंद्र प्रभू म्हणाले अरे तू तिच्या बहिरंगातल्या स्वरूपाकडे जाऊ नको लक्ष्मणा, अंतरंग एवढं मोठं आहे. त्या शबरीचे हृदय फार पवित्र आहे रे लक्ष्मणा, हे घे बोर. लक्ष्मणाला देते आहे बोर. शबरी मातेजवळचं ते बोर लक्ष्मण खातायत आणि मात्र रामचंद्र प्रभू खातायत. काय गोड बोर आहे महाराज, काय सुंदर बोर आहेत शबरी मातेजवळचे. आणि जेव्हा शबरी मातेजवळचा प्रसाद खातात रामचंद्र प्रभू, शबरीला म्हणते शबरी धन्य आहे बाबा, तू धन्य आहे की आज तुझ्या कुटीत आम्हाला यायचं भाग्य लाभलं. शबरी म्हणाली भगवान आपण आलात, मी धन्य झाली.
आपण आला तेव्हा आम्ही धन्य झालो. आज शबरी माता भाग्यवान आहे की परमात्म्याचं दर्शन झालंय, परमात्म्याचं दर्शन झालंय. आणि शबरीच्या झोपडीचं भाग्य उदयाला आलं, शबरीच्या घराचं भाग्य उदयाला आलं. अरे जशा शबरीच्या घरात देव येतात, शबरीचं घर त्या ठिकाणी मंगलमय झालं, तसं आपला देह या शुभताल तीर्थक्षेत्रामध्ये येतात आपल्या देहाला पवित्रता प्राप्त झाली. ही ताकद या स्थानाची आहे. मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे, बसा सर्वांनी सर्वांनी